मी तुम्हाला बऱ्याच वेळेस दाखवलं आहे की इथल्या कॉस्कोमध्ये ना भरपूर इंडियन पदार्थ मिळतात. बट यू विल नॉट गोना बिलीव्ह मला तिथे काय सापडलं आहे. तिथे मला मिळाला आहे चहा, रेडीमेड चहा. म्हणजे चहासुद्धा आता घरात बनवायची गरज नाही. आय हॅव नो आयडिया हाऊ इट विल गोना टेस्ट. आय एम जस्ट सरप्राइज्ड की चहासुद्धा असा मिळतो. म्हणजे मला याआधी माहिती नव्हतं की असा फ्रोझन कॉन्सन्ट्रेटेड चहा पण मिळू शकतो. कॉन्सन्ट्रेटेड आपण इतर गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्युसेस असतात किंवा लिक्विड्स असतात, पण चहा चहा कॉन्सन्ट्रेटेड. सो लेट्स ट्राय, बघूयात हा कसा लागतो चवीला. मी आता बनवते आहे. त्यांनी लिहिलं आहे की इन्व्हर्ट करून शेक वेल बिफोर यू यूज दिस. मिक्स विथ इक्वल पार्ट्स ऑफ युअर फेवरेट मिल्क और जर गरम प्यायचं असेल तर काय करायचं, थंड प्यायचं असेल तर काय करायचं, थोडंसं त्याच्यावर तुम्ही कार्डमम टाका, आपलं इलायची, आणि इट विल टेस्ट बेटर असं त्यांचं म्हणणं आहे. तर सगळ्यात पहिले ना आपल्याला हा चहा इक्वल पार्टमध्ये गरम करायचा आहे. म्हणजे जितकं आपण हे लिक्विड घेणार तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि ते गरम करायचं आहे. सो मी दोन्ही सेपरेट गरम करणार आहे. पहिले चहा गरम करूया. मी आत्ता ना थोडासाच बनवते. आय डोंट नो हाऊ इट विल गोना टेस्ट. पण मी ना आत्ता हे ओपन केलं ना, ह्याचा जो स्मेल आहे ना एकदम चहासारखा येतोय. एकदम आपलं आलं वगैरे घातल्यानंतर जो स्मेल असतो ना चहाचा, तसा स्मेल आहे. लेट्स वॉर्म इट अप. मी छान गरम करून घेतलंय. आता तेवढंच आपण दूध घालूया. मी दूध पण चांगलं गरम करून घेतलं. तुम्ही बघू शकता त्यातून चांगला वाफ निघतीये. नाऊ लेट्स मिक्स दॅट अप. चहाचा कलर तर फारच भयंकर आला आहे. मे बी मी दूध जास्त घातलं आहे, आय डोंट नो. लेट्स सी. चहाला कलर बिलकुल आलेला नाही आहे. मे बी मला ते जे चायचं जे लिक्विड आहे ते जास्त टाकावं लागेल, पण म्हटलं पहिले हे टेस्ट करते. स्मेल चहासारखाच आहे, बट नॉट शुअर अबाउट द टेस्ट. टोटल वेस्ट ऑफ मनी. डोंट बाय इट. थोडंसुद्धा ते चहासारखं लागत नाही आहे. साखर घातलेलं दूध लागतं आहे विथ जिंजर फ्लेवर. म्हणजे त्यात चहाचा फ्लेवर नाही आहे, जिंजरचा फ्लेवर आहे. भरपूर साखर घातलेली आहे. मी थोडीसुद्धा साखर यामध्ये मिक्स केली नाही आहे, पण हे भयंकर गोड आहे आणि आय डिड नॉट लाईक इट. डोंट वेस्ट युअर मनी.